सरिता 24 स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर श्री दत्तभक्त परिवार आदरणीय अविनाश दादा यांच्या मार्गदर्शनामधून आपण ज्या श्रावणातल्या रुद्रसेवा करत आहोत, तर या रुद्रसेवेने आलेले अनुभव इतके सुंदर आहेत आणि इतके अंगावर शहारे आणणारे आहेत की तुम्हालाही जर या चॅनलमध्ये या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर नक्कीच या दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि आपणही या सेवेचा लाभ घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. तर चला आपण आता हे सुंदर अनुभव नक्की ऐकूया. सेवेकरी यांनी स्वतः सांगितलेले. श्री स्वामी समर्थ. तर अनुभव आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता जी रुद्रसेवा झालेली आहे त्याचं तीर्थ घरामध्ये सगळ्यांना द्या. घरात सगळीकडे भिंतीवरती चौफेर शिंपडा. ज्यांच्याकडे शेती आहे, विहीर आहे, बोर आहे, आपण त्याच्यामध्ये पण टाकू शकतो. ते आजारी व्यक्तींना देऊ शकतो आणि साठवून पण ठेवा. ते खूप बहुउपयोगी असं तीर्थ आहे हे. संजीवनी, अमृत संजीवनी म्हटलं तरी चालू शकतं. त्यासाठी ज्यांना अनुभव सांगायचे असतील त्यांनी मधल्या सर्कलला टच करा. ऍडमिन पैकी कोणी बोलणार आहे का? ज्यांना अनुभव सांगायचे. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व ऑनलाईन सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. सध्या श्रावण महिना चालू आहे. भगवान शंकराची अति उच्च कोटीची सेवा चालू आहे. त्या माध्यमातून श्रावण महिन्यात पहा, आता आपले जे काही मोठे ग्रंथ आहेत, नवनाथ ग्रंथ, गुरुचरित्र ग्रंथ, भागवत ग्रंथ, श्रीपाद श्री वल्लभ ग्रंथ, तर पहा श्रावण महिन्यात आवर्जून नवनाथ ग्रंथाचं पारायण करावं. हे ग्रंथाचं पारायण म्हणजे 40 अध्यायाची पोथी असलेलं ग्रंथ. तर ह्या ग्रंथाचं पारायण महिलांनाही करता येतं, पुरुषांनाही करता येतं. आणि सगळ्यात महत्वाचे त्याचे नियम पाळायचे. आपल्या अंगावर म्हणजे केसाची गाठ नकोय, केस मोकळे सोडायचे महिलांनी. आणि परकरची वगैरे गाठ सोडून सेफ्टी पिन लावली तरी चालू शकतं. आणि पुरुषांनी सुद्धा धोतर वगैरे किंवा तुमचं काय सोहळा असेल तर त्याची गाठ नाही ठेवायची. म्हणजे वस्त्राची गाठ नकोय आणि केसाची गाठ नकोय. हे नियम पाळून बाकीचे सगळे नियम गुरुचरित्र पारायण सारखेच पाळायचे आहेत. परान्नवर्ज्य, त्यानंतर खाण्याचे पण कांदा लसूण नाही, मसाल्याचे पदार्थ नाही. सगळ्यात महत्वाचं, आता सेवेकरी आम्हाला विचारतायत, आपण म्हटलं कडधान्य खायचे नाहीत तर मग डाळी चालतात का असं विचारतात. आता विचार करा, कडधान्यापासूनच ह्या डाळी तयार होतात. हरभऱ्यापासून हरभरे डाळ, तूर अखंड असते त्याच्यापासून तुरी डाळ, हिरव्या मुगापासून मुगाची डाळ. म्हणजे हे जे काही आहे तर हे सगळं कडधान्यापासूनच डाळी तयार होतात. त्यामुळे डाळी आणि कडधान्य हे सुद्धा वर्ज्य आहे. हे का वर्ज्य आहे तर आपण पारायण करत असताना एकाग्र चित्ताने आपलं पारायण व्हावं. आणि हे सगळ्या डाळी कडधान्य हे सगळे वर्धक पदार्थ आहेत. म्हणजे तर त्यामुळं आपण ते खायचं नाहीये. हे पण महत्वाचं आहे. कांदा लसूण पण आपण खायचं नाही ह्या पिरियड मध्ये. तर हे सगळे नियम पाळायचे. त्यानंतर शक्यतो मन शांत ठेवायचं, रागावर कंट्रोल करायचं. आणि ग्रंथाचं वाचन करत असताना पहिल्या पानावरचे जे नियम आहेत ते प्रत्येकाने वाचायचा प्रयत्न करा. त्या पहिल्या पानावर सर्व माहिती दिलेली आहे. प्रत्येक ग्रंथाची माहिती वेगवेगळी आहे. नवनाथ ग्रंथाची सुद्धा तुमची मांडणी कशी करावी, काय करावं. त्याच्यानंतर ग्रंथ, त्या ग्रंथासमोर नवनाथ असेल तर नवनाथाचा फोटो, गुरुचरित्र असेल तर दत्त महाराजांचा फोटो, भागवत असेल तर त्याच्यासमोर बाळकृष्ण वगैरे किंवा विष्णुरूपी जरी किंवा दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज, शक्यतो फोटोच ठेवा. बरेच जण विचारतात तिथं मूर्ती ठेवली तर चालेल का? आता मूर्ती जर पहिल्या दिवशी ठेवली तर तुम्हाला 7 दिवस ती उचलता येईल का? मग त्याला अंघोळ घालणं, स्नान घालणं वगैरे हे शक्य होत नाही. शक्यतो आपण काय, फोटो ठेवावेत त्या त्या देवताचे, त्या ग्रंथाचे. म्हणजे फोटो आपल्याला जागेवरच तिथं ठेवून आपल्याला रोज त्याची पंचोपचार पूजा करू शकतो आपण न हलवता. म्हणून मूर्त्या वगैरे तिथं ग्रंथाच्या तिथं ठेवू नयेत शक्यतो. नारळ ठेवल्यानंतर तो नारळ मंदिरात अर्पण करावा, हे पण लक्षात घ्या. आणि त्या त्या दिवसात समजा नवनाथ ग्रंथाचं पारायण 7 दिवसाचं पण करता येतं, 9 दिवसाचं पण करता येतं. 7 दिवसाचं पारायण केल्यानंतर 8व्या दिवशी समाप्ती करायची. 9 दिवसाचं पारायण केल्यानंतर 10व्या दिवशी समाप्ती करायची. यदा कदाचित समाप्तीच्या दिवशी
एकादशी किंवा अमावस्या किंवा आता सोमवारी गोकुळाष्टमी पहा. तर अशा दिवशी आपल्याला पारायण समाप्ती करता येत नाही. तर मग आदल्या दिवशी संध्याकाळी जरी तुमचं वाचन करून दुपारच्या टायमाला जरी तुम्ही समाप्ती केली तरी चालू शकते. मग ते कोणताही ग्रंथ असो, नवनाथ असो, गुरुचरित्र असो, सगळ्याले नियम सारखेच आहेत. त्याच्यामुळे आपण हे सगळं समजून-उमजून सेवा करावी. आपण पहिल्या दिवशी जे अध्याय आहेत, त्या अध्यायाला आपण स्वामी स्तवन घेतो, एक माळ महाराजांची घेतो, त्यानंतर गायत्री मंत्र घेतो आणि नवनाथ ग्रंथ असेल तर त्याला शाबरी मंत्र आहे एक माळ. तर ही सेवा आणि गणपती अथर्वशीर्ष ही सेवा कंपल्सरी तुम्ही रोज अगोदर ग्रंथ ते अध्याय वाचायच्या अगोदर सेवा रोज करायची आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एवढं आता मी जी सांगितली स्वामी स्तवन, एक माळ महाराजांची, एक माळ गायत्रीची, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष आणि नवनाथासाठी शाबरी मंत्र. तर ही पहिल्या दिवशी तर आपोआप वाचन होतच आहे. पण दुसऱ्या दिवशी पण ही सेवा करायची. दुसऱ्या, तिसऱ्या म्हणजे 7 दिवसाचं 7 दिवस, 9 दिवसाचं 9 दिवस आणि गुरुचरित्राला सुद्धा शाबरी मंत्र नाहीये, पण ह्या बाकीच्या सेवा आहेत कंपल्सरी. ह्या सुद्धा त्या वाचन करायच्या आहेत. दिवसभरात आपल्याकडनं काही चुका होतात. तर ह्या चुकाला परिमार्जन म्हणून आपण आपल्या ऑनलाईन सेवेमार्फत 10च्या विष्णू सहस्त्रनाम सेवेला जॉइन व्हावं. म्हणजे ऑटोमॅटिकली आपलं विष्णू सहस्त्रनाम वाचन केलं जातं आणि आपल्या ज्या काही चुका घडतात वाचन करताना म्हणा, दिवसभरात आपण कोणाला काही बोललो गेलो, तर त्याच्यातून आपल्याला मुक्तता मिळत असते. म्हणून समजून-उमजून ह्या सेवा कराव्यात शक्यतो. आता उपासाचे बरेच जण विचारतात, "साबुदाणा खायचा का? शेंगदाणे खायचे का?" तर आपल्या ह्या पी-डी-एफमध्ये शक्यतो आपल्याला शेंगदाणे खायला सांगितलेले नाहीये. तर मग भगर वगैरे चालती. साबुदाणा नसेल तुम्ही राजगिरा, बटाटे, रताळे हे तुम्ही खाऊ शकता किंवा फळं, दूध हे तुम्ही ते घेऊ शकता त्याच्याऐवजी. अनेक सेवेकऱ्यांचे जे फोन येतात, मेसेज येतात. तर थोडी समजून सेवा करा आणि शक्यतो तुम्ही कितीही जुने सेवेकरी असले, कितीही तुम्ही आत्तापर्यंत ग्रंथाचे पारायण केले असले, तर पहिल्या पानावरचे सगळे नियम वाचल्याशिवाय ग्रंथ वाचायला सुरुवात करू नका. नवनाथाचा काही प्रॉब्लेम नाही. पण गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या अगोदर आदल्या दिवशी आपल्याला 4 श्वान आणि 1 गाईला नैवेद्य अर्पण करायचा असतो. का करायचा? तर हे 4 वेदरूपी हे श्वान आहेत आणि गाय ही पृथ्वीरूपी आहे. तर ह्यांना आपण दिल्यानंतर दत्त महाराज आपल्याला प्रसन्न होतात आणि कुठलाही अडथळा येत नाही ग्रंथाच्या पारायणामध्ये. पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्या नातेवाईकांमध्ये कुणी आजारी वगैरे आहे का? म्हणजे वृद्ध व्यक्ती वगैरे, तर ह्याचा पण थोडा विचार करावा. आपल्या पिरियडचा पण विचार करावा. शक्यतो ग्रंथ वाचन करत असताना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. नवनाथ ग्रंथ चालू असताना दुर्गा सप्तशती पाठ किंवा भैरवचंडी पाठ कधीही वाचू नये. गुरुचरित्र जर चालत असेल, वाचत असाल तर त्याला दुर्गा सप्तशती वाचली तर काही प्रॉब्लेम नाही. हे पण लक्षात घ्या. आणि म्हणून आपण ह्या समजून-उमजून सेवा कराव्यात. तर ह्या सूचना द्यायच्या होत्या. त्यानंतर 10 नोव्हेंबर जे आपले गाणगापूरचा 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण जे होणार आहे, त्यासाठी प्रत्येक ग्रुपवर Google फॉर्मची लिंक टाकलेली आहे. तर प्रत्येकाने Google फॉर्म भरायचा प्रयत्न करावा. कारण की दादांनी सांगितलं आहे पुढच्या बुधवारपर्यंत आपले 5,000 सेवेकरी म्हणजे 5,000 पर्यंत आपल्याला लिमिट दिलेलं आहे. तर प्रत्येकाने Google फॉर्म भरायचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला किती फॉर्म भरले जातील हे आपल्याला कळणार आहे. तर त्यामुळं आपण प्रत्येकाने फॉर्म भरावा. आपले शक्यतो ज्या आपल्या जिल्ह्यातीलच ॲडमिनची नावं टाकायचा प्रयत्न करावा. माहीत करून घ्यावं आणि शक्यतो Google फॉर्म आणि लगेच त्या ॲडमिनकडं पैसे पण सेंड करून तो स्क्रीनशॉटच्या खाली तुमचं नाव आणि तुमचं गाव हे कंपल्सरी आहे. हे स्क्रीनशॉट टाकताना हे पण लक्षात घ्या. त्या ॲडमिनकडं तुम्ही तो फॉर्म स्क्रीनशॉट टाकताना. त्यामुळे आम्हालाही त्याच्या नोंदी ठेवता येतील. कारण प्रत्येक ॲडमिन पैशाची नोंद, तुमच्या नावाची नोंद प्रत्येकाकडे रेकॉर्ड ठेवलं जातं. हे सगळं रेकॉर्ड आम्हाला दादांना सर्व ॲडमिन मीटिंगमध्ये आम्हाला सादर करावं लागतं. त्यासाठी प्रत्येक सेवेकऱ्याने ही काळजी घ्यावी. तर हे झाली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. काही चुकीचं असेल ते माझी मला परत जे चांगलं असेल ते आपण घ्यावं. श्री स्वामी समर्थ. मंगलताई घ्या. हो ताई. बघा किती छान आपल्याला सुरेखाताईंनी माहिती सांगितलीये आणि हे प्रत्येक वेळेस सांगितलं तरी पण तुम्ही पुन्हा पुन्हा रोज तेच प्रश्न करता. आठवड्यातून एकदा दोनदा तर या गोष्टी सांगितल्या जातात. फक्त मनापासून ऐकत जा तुम्ही.
ठीक आहे, आता नवीन सेवेकरी जॉईन होतात त्याच्यामुळे त्यांना काही कळत नाही, तो भाग वेगळा झाला. पण एकच गोष्ट वारंवार सांगण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे, एवढीच इच्छा. म्हणजे आमचा पण ताण थोडासा कमी होतो सारखं एकच गोष्ट सांगायची म्हटलं की. आणि किती सुंदर प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुरेखाताईंनी सांगितली, की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्या काळजी घ्यायची आहे त्या प्रत्येक गोष्टींची माहिती दिली. तुम्ही हे पुन्हा टेलिग्रामवरती रेकॉर्डिंग पडतेच आपली, ती तुम्ही पुन्हा ऐकून सेव्ह करून ठेवत जा, की तुम्हाला वेळेला उपयोगी पडू शकते ती. आणि कुठलाही ग्रंथ करताना पहिली पानं चाळली की आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते, मग आपल्याला खूप प्रश्न नाहीत पडत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. मधल्या सर्कलला टच करा ज्यांना अनुभव सांगायचा आहे त्यांनी. श्री स्वामी समर्थ मंगलताई. श्री स्वामी श्री स्वामी. समर्थ ताई, बोला. हा ताई, माझा म्हणजे असा अनुभव होता की काल माझ्याकडे पाहुणे आले होते नाव गाव आणि सांगा ना ताई. मी सुनंदा लक्ष्मण रेवंडे बोलते तळेगाववरून. माझ्याकडे हा. ते पाहुणे आले होते तर त्यांना मी चहा पाणी केलं, तर त्यांनी म्हणजे जवळचे नातेवाईकच होते. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे माझ्या बाजूलाच राहतात पण जरासं लांब होत्या. तर त्यांनी सांगितलं त्यांची गाई अशी गोठ्यामध्ये म्हणून बाहेर ठेवली होती, चरत होती. तर तिला पान लागलं, त्या लोकांना काही कळलंच नाही ताई. मग त्यांनी सांगितलं ती गाय तिथेच पडून होती. तिचा आपोआप पाय सुजला, आपोआप म्हणजे आपोआप. ती तिथून उठतच नव्हती. मग त्या ताई काय सांगत होत्या, पण त्या आपल्या सेवेत नाही, पण त्यांना माहिती आहे स्वामींचं आम्ही करतो, त्या करत होत्या. त्यांनी घरी स्वामींचं नामस्मरण करत होत्या वाटतं, घरात सगळेच, की बाबा असं म्हणजे त्या काय एवढ्या सेवेत नाही. तर ती गाई जी तिथे बसून होती ना, ती आपोआप उठून पळत गोठ्यात आली म्हणतात ते. ते सांगत होते काल मला अनुभव. तर गोठ्यात आली, पण तिला तिचं जे पाय तिचं ते नरडं आहे ना, ते पण खूप सुजलं म्हणतात. त्यांनी सगळ्या डॉक्टरांना दाखवलं आपल्या इथे तळेगावात. पण त्या डॉक्टरांनी काही डोस दिला, पण ती काय म्हणतात, ही गाय काय आता वाचू शकत नाही. ते म्हणले काय कर, त्यांनी काय केलं मग पुण्याला कुठलातरी डॉक्टर आहे मोठा, त्याला फोन केला. तर ते म्हणले मी येईन, मध्यरात्र होती म्हणले. ते म्हणले मी काहीतरी 13,000 रुपये घेईन, पण मी तुमच्या गाईला बरं करेन, मी येईन. ते बोलले चालेल, 13 जाऊ दे, 15 जाऊ दे, किती जाऊ दे. त्यांनी त्यांना आणलं, डोस वगैरे दिला. ते मला सांगत होते सर्व. तर म्हणलं असं का? म्हणले काय माहिती, तुम्ही मला फोन केला असता तर मला कळलं असतं. मी काल आपलं जे फ्रीजमध्ये माझ्याकडं आपले याच्या त्र्यंबकेश्वरचं लघुरुद्र आपण तीर्थ होतं, ते मग मी गाईला दिलं. ती म्हणे गाई अजून काही खात वगैरे नाही. मग मी ते तीर्थ दिलं. म्हटलं ते हे द्या तिला आणि तुम्ही पण सर्वजण घ्या म्हटलं. मग मला म्हणले तुम्ही उद्या या. म्हटलं चालेल, मी उद्या येईन. आणि माझं म्हणणं काय आहे, माझ्याकडे जे बेल जमा झाले आता, जे आपल्या शिवपुणीचं, ते जर त्या गाईला दिलं खायला तर? श्री स्वामी समर्थ. ताई ह्याच्यावर सांगते बरं का माहिती. आता सध्या हा. श्रावण महिना आहे सगळीकडे. तुमचं म्यूट करा फोन. हा. श्री स्वामी समर्थ. तर सगळीकडे आघाडा वगैरे आहे पहा. तर ज्यावेळेस असं काही घटना घडती, मग आता ते जनावर असो किंवा मनुष्य असो, तर त्या आघाडाची मुळे आणायची आणि ती अशी म्हणजे घासायची ती फरशीवर किंवा दगडावर आणि त्याचा रस काढून जिथं दंश झालाय ना त्याच्यावर सोडायची. आणि जेवढा आघाडा त्यांना खाऊ घालता येईल, आघाड्याचा रस पानांचा, तर ते जरी खाऊ घातलं तरी ते विष लगेच उतरायला लागतं. त्यानंतर समजा ते गाईच्या ह्याच्यावर म्हणजे शरीरावर हात ठेवून किंवा जिथं हे झालंय तिथं कालभैरवष्टक जरी तुम्ही कंटिन्यू चालू ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. किंवा कालभैरवष्टक आपण जसं धुमावती तीर्थ जसं करतो, तर धुमावती तीर्थ टाईप कालभैरवष्टक आपण ते करायचं. म्हणजे 3 बोटं पाण्यात बुडवून लाकडी पाटावर आपण ते तांबलं ठेवून कालभैरवष्टक 11 वेळा घेतलं आणि ते तीर्थ जरी पाजलं तर ते विष भराभरा बाहेर निघून जातं. म्हणजे उतरतं ते. मग ते बाधत नाही त्या व्यक्तीला. म्हणजे असं जीवन मरणाचा जो प्रश्न असतो, तर तिथपर्यंत येत नाही ते शक्यतो. आणि ते आपण शक्यतो दादा आपल्याला सांगतात, की आपलं जे जागृत महादेवाचं मंदिर आहे, तिथं अभिषेक करून ओम नमः शिवाय जरी म्हणून ते तीर्थ अभिषेकाचं जरी आणलं आणि त्या व्यक्तीला किंवा त्या जनावराला, गाईला वगैरे, तर त्यांना जरी पाजण्यात आलं, तर हा धोका टळू शकतो. शक्यतो जेवढे घरगुती उपाय आहेत, तर ते आपण केले तर बराच फरक पडतो. हॉस्पिटल पण करावं, परंतु तात्पुरता जो उपाय असतो, तर तो फार महत्वाचा असतो. तर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बघा, तुमच्या एका प्रश्नाने सुरेखाताईंनी किती छान उपाय सांगितला, एकामुळे सगळ्यांना समजलं. श्री स्वामी समर्थ. हा, चालेल. आणखीन कुणाला बोलायचंय?
श्री स्वामी समर्थ. श्री माईक स्वामी जवळ समर्थ घ्या ना ताई. हा, फोन जवळ घ्या. श्री स्वामी समर्थ मंगलताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. आवाज येतोय ताई माझा? हो हो येतोय. पाऊस चालू आहे बघा, म्हणून म्हणलं आवाज येते का. माझा आजचा अनुभव ताई. नाव गाव सांगा ना ताई तुमचं. मी पालकर बोलते, उस्मानाबाद जिल्ह्यातून. हा बोला ताई. श्री स्वामी गुरु समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज ना ताई येला का आवाज ताई? आत्ता येतोय ताई बोला. हा ताई, माझी एवढी कंबर दुखत होती ना माझी, गुरुवारपासून कालपासून बघा ताई. म्हणजे सोमवारी का नाही पहाटे, आता आम्ही सगळी रात्री तयारी करून ठेवली होती अभिषेकाची सकाळच्या, पण माझे मोठे भाई वारले ताई अटॅकनं पहाटेच. मग माझी सेवा बंद पडली आणि ते धक्का बसला त्याने, जी माझी कंबर दुखायली ताई. दुपारी तर अक्षरशः तवा गरम करून कमरेखाली घेतला. किती हे करायला लागले, सारखी ठणकच कमरात. मग माझ्या लक्षात आलं ताई उशिरा कि मग आपलं रुद्रतीर्थ आहे म्हणून. 10 वाजता रुद्रतीर्थ कमरेला लावलं, प्रार्थना केली, देवापुढे बसले. म्हणलं दादा तुम्ही आवाज दिला की धावून येतात ना, मग माझ्या पण हाकेला धावून या म्हणलं दादा, माझ्या तुम्ही पाठीशी राहा. माझी लय कंबर दुखायली दादा, मला लय वेदना व्हायल्यात, मला काम करता येईना, सोसना गेले म्हणलं मला दादा. मालकाचा पण बीपी वाढला ताई, चक्कर आली त्यांना, एकदम फोन आला पहाटे झोपीतच वारले म्हणून. आणि ते पण शेतात राहते, तर घरी असते तर मला वाटलं मी रुद्रतीर्थ दिला असतं त्यांना, पाजलं असतं, छातीला लावलं असतं, काहीतरी केलं असतं. तर मग ताई 10 वाजता तीर्थ लावलं मी 4 वाजता चांगली झाली बघा ताई. दादांना कोटी कोटी प्रणाम माझा, आणि सर्व आडमीन ताईला माझा साष्टांग नमस्कार. ही माझा आजचा अनुभव आहे ताई. श्री स्वामी समर्थ. पण सुतकामध्ये जास्त हात नका परत, आता हात नका लावू ताई कुठल्या गोष्टींना. सुतक पडलं ना तुम्हाला? काय म्हणलात? सुतक पडलं ना ताई, देवाच्या कुठल्याही साहित्याला हात लावू नका आता. नाही नाही, ते तीर्थ घरातलं पहिलंच होतं ग्लासात साहित्य. ताई. हा ठीक आहे, पण आता इथून पुढे नका हात लावू त्याला, मग त्याचं नाही सगळे नाही, पाप तीर्थ निघून तयार जातात करून ते. ठेवलेलं होतं हा, आणि त्याचे पाप लांबूनच निघून प्रार्थना जातात केली ते. ताई. पाहिलं आणि मग चोळलो पायाला आणि मग झोपलो. मागलं माझ्या लक्षात आलं ते तीर्थ लावलं तर चालतंय म्हणून. मी 3 हो दिवस तिथलं पाणी लांबूनच. ओतून झालं तिथलं का नाही. राजवीर ताई, पालकर ताई बोलतायत ना, थांबा जरा तुम्ही. हा चालेल. श्री स्वामी समर्थ ताई बोला आता. हा ताई, हा मोबाईल हँग पडायला ताई. हा ठीक आहे ताई, म्यूट करा तुम्ही आता. हो, हो हो. पालकर ताई म्यूट करा तुम्ही. हा हा, श्री स्वामी समर्थ. कोणाला बोलायचंय का? श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई बोला. मी हुपरीहून बोलते, हा खानविलकर. हा बोला ताई. मला अनुभव सांगायचा होता. सांगा. परवा माझे पाय भरपूर दुखत होते आणि एकदम असे पाय पूर्ण माझे वाकड्या झाल्या. हॅलो. बोला ताई बोला. पूर्ण असं माझं पायाची शीर पूर्ण वाकडी झाली होती. पूर्ण हा म्हणजे अशी झोप पण आली नव्हती मला 2-3 तास. मग नंतर मी तीर्थ लावलं आणि मग ते एकदम व्यवस्थित झालं 2 तासांनी माझं. खूप छान ताई. हो. असं काही झालं की तीर्थ घ्यायचं, थोडस लावायचं, नामस्मरण मग मी करायचं, फरक पडतो. नामस्मरण केलं आणि एकदम मग रिलॅक्स वाटलं. हो मग पुन्हा झोप लागली मला. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ ताई. हा. म्यूट करा. हा. श्री स्वामी समर्थ. ते मस्त अनुभव सांग. एका वेळेस एकाने बोला बरं.
श्री स्वामी समर्थ. आणि आपला माईक चालू राहणार नाही याची काळजी घ्या. इकडे डिस्टर्ब होतं की नाही मग सारखं. हां. श्री स्वामी समर्थ. सीमाताई तुमचा आवाज काहीच येत नाहीये. हॅलो. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्याकडे एकाने बोला. एकानेच बोला एका वेळी. हॅलो. ऐका ना, हॅलो नाही आम्ही ताई, श्री स्वामी समर्थ म्हणायचं. श्री स्वामी समर्थ. हां, मी बोला ताई. अक्कलकोटला गेले होते ना, 4 नाव गाड्या गाव होत्या आमच्या. सांगा सगळेजण. आपले बरं. नाव सांगायचं, गाव सांगायचं आणि मग चालू करायचा अनुभव. हां, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी सीमा पोकळे बोलते. माझे गाव शिवणे, हां, उत्तमनगर. बोला ताई. श्री स्वामी आणि समर्थ. हां. मी मागच्या वेळेस आहे ना, म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी मी गेले होते तिकडे अक्कलकोटला ना. तर 4 गाड्या होत्या आमच्या. त्याच्यात मला मूर्ती लागली, पण महाराजांच्या हातात गोटी आहे ती मूर्ती मिळालेली. बरं. हम्म. तर तेच मला विचारायचं होतं. हां, गोटी असलेला फोटो आपण ठेवत नाही ताई. फोटो नाही, मूर्ती आहे. हां, असे तेच आमचे मूर्ती, फोटो आम्ही काही असलं तरी. हां. श्रीकांत सौंदलकर आहे ना, त्यांनी काढली ती, त्यांच्या बरोबर गेलो होतो आम्ही सगळी. तर 4 गाड्यांपैकी मला ती मूर्ती लागली होती. त्यांनी तशाच मूर्त्या वाटल्या, दरवर्षी वाटतात त्या तशाच. हां, नाही आणि म्हणजे आपल्याला माझा नंबर लागला ना त्यात पहिलाच. हां, मी ते ती काही मूर्ती मला असू देत, लागली. पण आपल्याला मूर्ती वगैरे सगळं आपल्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाचंच आपण घ्यायचं आणि हं. आपल्याला जे इथं ऑनलाईन सेवेतून जे काही नियम असतील ना, त्या नियमानुसारच आपण देवघर पण ठेवायचं ताई. सगळ्यात महत्त्वाचा नियम हाच आहे आपल्यासाठी. हो का? तुम्ही तुमचे जे जवळचे ॲडमिन असतील ना, त्यांच्याशी हो. संपर्क साधा आणि व्यवस्थित विचारून घ्या. सांगतील सगळं ते. हां. बरं, चालेल. थँक यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. हां, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ऐका ना, एक प्रॉब्लेम झालाय आमचा. नाव गाव सांगा ना ताई तुमचं. स्पीकर कमी करा तुमचा. हॅलो. हा ताई, श्रीगोंद्यावरून बोलतोय आम्ही. पूजा काळे ताई तिथं. हा, हो. दादा तुमचा प्लीज स्पीकर कमी करा म्हणजे समजेल. स्पीकर कमी करा. स्पीकर कमी करा. स्पीकर नाही आपल्याकडे. ठीक आहे, बोला. येतोय का आवाज ताई? हॅलो. दादा बोला तुम्ही, बोला. हा. तर काही नाही, आम्ही हे केलेलं आहे. पारायण चालू आहे आमचं, पण पारायण चालून 3 नाव दिवस गाव झाले. सांगा ना आधी. हा. नाव गाव सांगा ना आधी दादा. आम्ही संतोष काळे श्रीगोंद्यावरून बोलतोय, गोटवी. बरं, बोला. हा, तर आम्ही पारायण लावलेलं आहे 3 दिवस झालं. 18 अध्याय वाचलेत एकदम. 18 अध्याय वाचलेत. पण आता नेमकं आमचं चुलत भाऊ वारलेलं आहे. कुणाला तरी लावून पारायण पूर्ण करून घ्या दादा. नाही ना आणि रोज भेटलो. वाटल्यास तुम्ही एका दिवसात पूर्ण करून घेतलं तरी चालेल. ब्राह्मणाला हा. त्यांना घ्या आणि व्यवस्थित ते पारायण पूर्ण करून घ्या आणि सांगता करून घ्या. एका दिवसात वाचन केलं तरी चालेल. हा ना, पण नाही ती सकाळी वारला. आम्ही म्हणजे मयत 12 वाजता झाली. पण हा. मग आता कोणी भेटलंच नाही वाचायला. तसं नाही ना दादा, त्याचे खूप दोष लागतात आपल्याला. हा का? तसं नाही ठेवून जमत आपल्याला. ब्राह्मणाला बोलवा तुम्ही आणि ते पूर्ण करून घ्या वाटलं उद्या. हा का? उद्या संपूर्ण ते पारायण करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. मग तसं करतो. हो. हो. मग तेच आणि नंतर वाटल्यास फोन केला होता बरं का सकाळी. ताई त्यांना व्यवस्थित सांगता का? नंतर आपण पारायणाची सांगता त्यांचं सुतक फिटल्यानंतर केली तरी चालेल ना? नाही नाही, एक मिनिट. तुम्ही बोला श्री बरं जरा. तुमचं ते फोन म्यूट करा दादा. फोन म्यूट हो, करा. तुमचं क्लिअर ताई. दादा तुमचा ना माईक म्यूट करा. सुरेखाताई बोलतायत. स्वामी समर्थ. दादा ते कोणी जर भेटले ना ब्राह्मण वगैरे, तर त्यांना म्हणा ते ग्रंथ पूर्ण करून घ्या. किंवा जवळचे कोणी असतील आजूबाजूला ओळखीचे, त्यांच्याकडनं ते ग्रंथ पूर्ण करून घ्या. त्यांच्या घरचाच काहीतरी नैवेद्य वगैरे दाखवायला सांगा आणि ग्रंथ वर ठेवायला सांगा. तुम्हाला तर समाप्ती वगैरे करायची काही गरज नाही, कारण की हे पारायण पूर्ण होत नाही आणि हिशोबात पण धरायचं नाही. जर तुम्हाला 3 पारायण वगैरे करायला सांगितले असतील
तर हे अर्धवट पारायण आपण हिशोबात धरत नाही. तुमची तुम्ही नंतर ते 40 दिवस झाल्यानंतर तुम्ही ते पारायण परत करू शकता. पण हे फक्त ग्रंथ अर्धवट ठेवायचा नाही, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच सेवेकरांना अशा अडचणी येतात. पिरियड म्हणा, सुतक म्हणा, वृद्धी म्हणा, तर त्यांनी लक्षात ठेवायचं, ग्रंथ अर्धवट ठेवायचा नाही. कुणीतरी आपल्या आजूबाजूला कोणी ओळखीचे असेल त्यांच्याकडनं ते एका दिवसात जरी वाचन पुढचं पूर्ण केलं तरी चालू शकतं आणि त्यांच्याच हाताने ग्रंथ वर ठेवायला सांगायचा. कारण तुमच्या घरात अडचणी असतात, सुतक म्हणा, विटाळ म्हणा, काय असेल ते. आणि त्यांच्या घरचाच नैवेद्य त्यांना फळाचं दाखवलं चालतं. पेढे, खडीसाखर, शिऱ्याचा प्रसाद, काय जे असेल ते नैवेद्य दाखवायचा ग्रंथाला आणि ग्रंथ वर ठेवून द्यायचा. श्री स्वामी समर्थ. आलं लक्षात दादा? हॅलो. हा, आलं का लक्षात सुरेखाताईंनी सांगितलेलं तुम्हाला? लक्षात आलं, पण नितीन दादाला आम्ही सकाळी फोन केलता पहा बरं का. बाकीचं काही सांगू नका दादा, तुम्ही इथून जेवढं सांगितलं जाईल तेवढं आणि तेवढंच करा. ठीक आहे, ठीक. श्री स्वामी समर्थ. हो, इथल्या नियमानुसारच करा. हो हो, श्री स्वामी समर्थ. आणि तुमचा म्यूट करा, मी 1 मिनिट बोलते. इथं जेव्हा सेवा सांगितली जाईल ना, तर इथल्याच पद्धतीने करायची आणि इथलेच नियम पाळायचे आणि इथं जे सांगितलं जाईल त्याच पद्धतीने करा. हे सगळ्यांना विनंती आहे माझी. आणि ज्यावेळेस आता तुम्ही सांगाल कोणाला की काय करायचंय, म्हणजे 1 दिवसासाठी तुम्ही बोलवणार आहे कोणाला, तर त्यांना त्यांचं पाण्याची बॉटल, बसकर सगळं त्यांचं आणायला सांगा. खडीसाखर त्यांचं ते आणून नैवेद्य त्यांचं ते सगळं करून ग्रंथवरती उचलून ठेवायला सांगा. सुरेखाताईंनी तुम्हाला किती छान समजून सांगितलं. मला वाटतं सगळं तुम्हाला समजलं असेल. आता यापेक्षा वेगळा काहीच प्रश्न असू शकत नाही. श्री स्वामी समर्थ. हा, तसंच करा दादा. श्री स्वामी समर्थ. चालेल, श्री कोणाला स्वामी काय समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. ह्या भागीले होते ताई देवगाच्या. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ. ताई गुरुचरित्र पारायण केलं, पुरं झालं ते माझं. मंगळवारी ती सांगता होती. तर ताई त्या दिवशी मला खूप छान अनुभव आला. स्वामींनी माझा पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य ग्रहण केला. खूप छान ताई. दादांना आणि स्वामींना कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हाला पण कोटी कोटी प्रणाम. प्रणाम हे फक्त दादा आणि स्वामी. आपण हो कुठली ताई. हे नाहीये प्रणाम करण्याचे. श्री आपण स्वामी सगळे त्यांच्या समर्थ तुम्हाला. चरणांजवळ आहोत. आम्ही म्हणजे खूप खुश झालो ताई. हो, खूप छान ताई. आणि ताई एक श्री दिवस स्वामी परत समर्थ ताई, घंटा आवाज पण येतोय का वाजत होता. माझा? असा थोडा थोडा हलत होता. हा. रुद्रपाठाची आवाज आरती येतोय झाली का? होती ना, हा. तर त्याच्यानंतर असा घंटा असा हलत होता ताई. खूप छान ताई. हो, खूप छान. दादाचा आणि स्वामीचा आशीर्वाद असू द्या ताई. आहे ताई, ज्यावेळेस आपण इथं असतो ना, त्यावेळेस हो. दादांचा आणि स्वामींचा आशीर्वाद हा असतोच. अखंड हो ताई. सगळ्या गुरुप्रणालीचा आशीर्वाद आहे इथं. फक्त दादांचा आणि हो. स्वामींचा नाही, तर सगळ्या गुरुप्रणालीचा आशीर्वाद आहे इथं. आणखीन काय पाहिजे? हो. श्री स्वामी समर्थ. खूप छान अनुभव आला ताई मला. हो, येतातच ताई. आपण जेव्हा श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो ना, आणि दादा जे हो. सांगतायत ते आपण श्रद्धेने डोळे झाकून करतो ना, अनुभव येणार नाही असं होऊच शकत नाही. श्री स्वामी हो समर्थ. ताई. हो, श्री हो, स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. ताई आवाज येतोय माझा? हो, येतोय. ताई आता सुरेखाताईंनी नवनाथ ग्रंथ आणि नाव गुरुचरित्राबद्दल आणि गाव आधी सांगा ताई. हा, आणि मग सांगतात बोला. हा, की श्री स्वामी समर्थ. राजेश्री जाधव बोलत्या पुण्यावरून, रुपीनगर, हा, बोला ताई. श्री निगडी स्वामी रुपीनगर. समर्थ. श्री हा. स्वामी समर्थ. आता सुरेखाताईंनी ह्याच्यात नवनाथ ग्रंथाबद्दल आणि गुरुचरित्र पारायण बद्दल माहिती एवढी छान सांगितली की नाही, बरेचसे प्रश्न सुटले नवीन सेवेकऱ्यांचे. हो. बरोबर आहे. माझा एक प्रश्न आहे की ग्रंथ वाचायला सुरुवात केल्यानंतर मराठीत वाचलं तर चालतं का, नाही वाचलं तरी चालतं का, हे मला विचारायचं. नाही, काहीच आवश्यकता नसते ताई. फक्त तिथं वाचायचं की कुठल्या दिवशी किती अध्याय वाचायचे. मग तेवढेच हा वाचायचे मराठी, आणि ते वाचायचं म्हणलं की
वाचलं तरी काही हरकत नाही, पण वेळ खूप जातो त्याच्यामध्ये. आपल्याला जेव्हा इतर वेळेस वेळ असेल ना, आपल्याला जास्त समजत नाही ते अध्याय वाचलेले. पण आपण जेव्हा मराठीत वाचतो तेव्हा समजतं ना, तर मग इतर वेळेस ज्यावेळेस आपलं पारायण नसेल ना, त्यावेळेस आपण ग्रंथ खाली घ्यायचा आणि छानपैकी वाचायचा शांत डोक्याने. मग आपल्याला त्याचा अर्थ पण समजतो. हो हो. आणि ताई मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मी हां. आता श्रावण महिन्यात मला दादांनी नवनाथ ग्रंथाचे 3 वेळा ही करायचं ग्रंथ वाचायला सांगितलाय. माझा पहिला एक ग्रंथ वाचून झालेला आहे. आता दुसऱ्यांदा मी वाचायला घेतला. पहिल्यांदा एकच दिवस माझा झाला आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्हाला सुतक आलं. मग मी माझ्या शेजारच्या ताईकडून ते ग्रंथ पूर्ण करून घेतला आणि ते बरं, सुतक फिटायच्या याच्यावर दुसरं सुतक पडलं. तर माझी बरं. खूप इच्छा होती की श्रावण महिन्यात मला नवनाथ ग्रंथ वाचायचा आहे. तर आता दुसरं सुतक फिटल्यानंतर एक 2-3 दिवसच राहते ती श्रावण महिन्यातलं. नंतर भाद्रपद महिना लागतो या. तर बरं. अशामध्ये दुसऱ्यांदा वाचला तर चालेल का ग्रंथ? नाही, पहिला पण तुमचा धरायचा नाही त्या 3 मध्ये. आत्ताच सुरेखाताईंनी सांगितलं की नाही असं हो, काही हो, हो. झालं ते मला माहित आहे की. हो, ते मला हां, माहित आहे. मग पण माझी खूप इच्छा आहे की नाही, श्रावण नाही. तुमची महिन्यात घराची नवनाथ सगळी ग्रंथ व्यवस्थित वाचायचा. साफसफाई करा. पुन्हा सगळा मान-सन्मान जे काही आपल्याला करायचंय त्या ग्रंथासाठी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं करायचं आणि पुन्हा हां. नव्याने चालू करायचं आणि पहिलं धरायचंच नाही. श्री स्वामी हो, हो. तो समर्थ. धरणारच नाही मी दुसरा हो, हो. दुसऱ्यांदा फक्त वाचलेला संकल्प नाही सुतकामध्येच करायचा. गेलं. संकल्प पहिल्यांदा केलेला असेल ना, आता परत नाही करायचा. फक्त 3 वेळा तुम्ही हो. पारायण करा फक्त तुमच्या हो, हो. सोयीनुसार. चालेल. चालेल. आणि श्री स्वामी दादांना समर्थ. आणि स्वामींना सर्वांचाच मला आशीर्वाद राहू राहू दे. कारण मला 2 वेळा असं ग्रंथ वाचतानाच असं 2 वेळा सुतक आलेलं आहे. तर आता मी मान-सन्मान वाचन चालू करायचा करायच्या हां अगोदर मी आणि ॲडमिनला आधीच मेसेज टाकायचा ताई 2 दिवस आधी की आदल्या दिवशी की आम्ही हा नाव सांगायचं आणि हा ग्रंथ आम्ही पारायण करतोय असा ॲडमिनकडे मेसेज पाठवून द्यायचा आणि स्वामींना सांगायचं तुम्ही हे करून घ्या आमच्याकडून आणि करायला लागायचं. त्याच्यासाठीच आपल्याला ग्रामदेवतेचा मान-सन्मान हा दर अमावास्येला करायला सांगतात. एवढ्या सेवा ह्या त्यासाठीच असतात ताई. अडचणी हो येतात म्हणजे आणि काहीतरी कारणं असतात. बाकी काही नसतं. काही हरकत नाहीये. तिसऱ्यांदा करा आणि हां. श्री स्वामी समर्थ. मान-सन्मान गणपतीचा का कोणत्या मंदिरात मान-सन्मान केला पाहिजे अगदी हे नवनाथ ग्रंथ पारायणाच्या वाचायच्या वेळेस आधी आपल्याला स्वामींचा किंवा दत्तप्रभूंचा सांगतात आणि ग्रामदेवतेचा मान-सन्मान हे आपले सगळे महादेव, गणपती, भैरवनाथ, देवी भैरवनाथच म्हणते आपलं हां. गणपतीचा, महादेवाचा, देवी जे तुमच्या असतील हां, गावामध्ये हां. त्या देवतेचा मान-सन्मान करायचा. ठीक आहे. हां. श्री स्वामी समर्थ भैरवनाथांचा. ताई. श्री स्वामी समर्थ. हां, 1 मिनिट आहे. हां, ताई ग्रामदेवतेचा मान-सन्मान आणि कर्पूर होम हा ना आपल्याला प्रश्न टाकलेला असो नसो प्रत्येक सेवेकरांनी करायचा म्हणजे करायचा आणि अमावास्येला हां. नाही जमलं तरी इतर वेळेस आपण वारानुसार सुद्धा करू शकतो. श्री शनिवारी. हो, स्वामी हो. समर्थ. हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्वामी दत्त समर्थ ताई. आवाज येतोय हां. का माझा? हो, येतोय बोला. मी तेजश्री साळुंखे सातारमधनं बोलतेय. हां, बोला अ, ताई. माझ्याकडे ना स्वामींची एक छोटीशी फ्रेम आहे. फोटो. ते गोटी आहे त्यांच्या हातात. ॲक्चुअली माझ्या मम्मीने अक्कलकोटवरनं आणली होती. ती मी देवाऱ्यात पुजते. मग ती योग्य आहे पूजनी का नाही? म्हणजे ते नाही, आत्ताच कळेना झालंय. सांगितलं ना आपण. आता 4-5 अनुभवांच्या आधी आपला तेच विषय झाला, की गोटी हसलेला स्वामींचा फोटो आपल्याला चालत नाही. म्हणजेच काय झालं? नाही चालत. मग सगळ्यांसाठीच हा नियम आहे ताई. कुणीच नाही ठेवायचा. आणि मी आता जो पौर्णिमा जी गेली, त्या पौर्णिमेला अक्कलकोटला जाण्याचं मला भाग्य मिळालं. तिथनं आली मी जाऊन आणि तिथनं मी मूर्ती आणली. ती स्थापन केली घरात. ती सिंपलच मूर्ती आहे. त्याच्या हातात गोटी नाही, काय नाही. अशीच बघून आणली मूर्ती आणि त्याची अभिषेक घालून पूजा-बिजा करून स्थापन केली घरात. मग आता ती जी फ्रेम आहे, छोटीशी आहे. मग त्या फ्रेमचं मी नक्की करू काय आता? काही नाही आपलं विसर्जनाची पोस्ट आहे ती करा आणि अ, विसर्जन करून टाका. काही नाही. हं. बरं. आणिक एक ॲडमिनला प्रश्न तुम्ही विचारायचा मेसेज होता. करा. हां. आता तुम्ही आणिक जे एक विचारलंय ना 1 मिनिट ताई मला हां, बोलू द्या आधी. आता तुम्ही जो प्रश्न केला ना, तो तुमच्या ओळखीचे जे ॲडमिन असतील ना, त्यांना मेसेज करा. हां. त्यांच्याकडून विसर्जनाची पोस्ट मागून घ्या आणि त्या पद्धतीने करा श्रावण संपलं की. बरं. चालेल? ठीक आहे. अजून एक प्रश्न विचारायचा होता. हां, मी बोला. जशी स्वामींची भक्ती करायला लागली ना, हं. तेव्हापासून ना आमच्या गावच्या घरी भिंतीला लागून उंबराचं झाड आलंय आणि आता ते नाही म्हटलं तरी उंचीला माझ्या खांद्यापर्यंत आलंय.
मग ते ठेवणं योग्य का नाही योग्य ना मला काही कळालं जोपर्यंत नाही. ते छोटं असतं ना ताई तोपर्यंत दुसऱ्यांच्या हातून काढायला सांगायचं आणि ते दुसरीकडे लावायचं. ते आपलं आता भिंतीत म्हटल्यावरती ते नाही ना योग्य. हा लांब जर असेल तुमच्या घरापासून थोडंसं अंतरावरती तरी हा काय हरकत नाही. पण जर घराच्या भिंतीतच आलं म्हटल्यावरती त्याच्यामुळे सगळ्या घरात जाणार ना तुमच्या. बर बर मग ते दुसऱ्यांच्या हस्ते काढू का आमच्या नाही घरातल्या नाही कोणा विधिवत त्याची पूजा करून काढावं हा लागेल ते. हा बर तसं बर नाही चालत ते पण दोष ते लागतात आपल्याला. घरातल्यांकडनं म्हणजे मिस्टरांकडनं नाहीतर घरातल्या कुठल्या सदस्यांकडनं नको ना काढायला. हा नको. बर त्याची बर ठीक विधिवत आहे. पूजा करून दुसऱ्यांकडून काढून घ्या. विधिवत म्हणजे पूजा वेगळी असते का त्याची हा काय का होय आपलं सिंपल. सुरेखाताई ह्यांना सांग बरं. श्री स्वामी आहेत का समर्थ सुरेखाताई? ताई. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी, ताई. तुम्ही ते ब्राह्मणांची भेट घ्या, ते पूजा करतात. कारण की हा त्याचे दोष लागतात. तुम्ही तसं डायरेक्ट काढलं ना तर त्याचे हा ते दोष लागतात. मोठं झालंय ना बर झाड. ब्राह्मण हो हो पूजा करतील आणि त्याप्रमाणे नंतर मग ते काढा. श्री स्वामी समर्थ. आणि घराच्या मागच्या साईडला लावलं तर चालेल का ते? मागे मोकळी जागा आहे खूप. का पण ते आपलं येणारच नाही ना. विसर्जनच करून टाकायचं. घराच्या जवळ औदुंबराचे झाड नका लावू. तर आपलं हम्म. वगैरे असतात ते पाळलं जात नाही. पण ते मग ते काय होतं, चुकून आपली सावली पडणं, तिथं जाणं येणं राहिलं तर हा त्याचे सगळे दोष चुकून लागतील ना. पावित्र्य हा कारण आपल्याकडनं येता जाता सगळ्यांचा हात लागतो तिथे. नाही पाळणं ना, शक्यतो घराच्या जवळ नाही लावावे वृक्ष. श्री स्वामी बर बर समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हा बोला. मी गोकुळ शिनगारे बोलतोय बीडमधून. हा बोला दादा. ऐका ना, मी आज गुरुचरित्रचा माझा पहिला दिवस आहे. हम्म. तर ते आपलं आषाढी एकादशी नाही का, हा त्या दिवशी माझी समाप्ती होती. त्या दिवशी चालतंय ना, म्हणजे एकादशी दिवशी? 7व्या दिवशी करा ना मग दादा. 8व्या दिवशी सातव्या सांगता हा एकादशी म्हणजे एकादशी. माझे गुरुवारी होतंय म्हणजे 7 दिवस. म्हणजे आता माझं 29 8व्या दिवशी तारखेला जर समाप्ती तुम्हाला होती एक म्हणजे. ऐका ना, जर 8व्या दिवशी सांगतेला एकादशी येत असेल तर 7व्या दिवशी सकाळी ते पारायण पूर्ण वाचून घ्या आणि त्याच दिवशी सांगता केली तरी चालेल. 7व्या दिवशी चालते म्हणा ना, मग तेच म्हटलं. हा चालेल. असं काही आणि ते असेल तर करू शकतो. बरं बरं. आणि ऐका ना मॅडम, ते हम्म. आमच्या इथं म्हणजे बाळतनीचा इटाळ आहे, म्हणजे अजून झालेलं नाही. म्हणजे ह्या 2-3 दिवसात तारीख सांगितली होती. म्हणजे मी महाराजांना मान सन्मान वगैरे केला, म्हणजे म्हंटल तर समजा बाय चान्स ते झालं तर ते आपल्याला बसता येतं का नाहीच म्हणजे? नाही नाही दुसऱ्यांकडून करून घ्या मग. त्याच्यासाठीच कारण आता की ते सुरेखाताईंनी आपलं काय जवळचं नाही सांगितलं. मॅडम, जवळचं नाही. हा आमची भावकी भरपूर आहे म्हणजे असं. हा लांबचं आहे हा का खूप? म्हणजे हा 3 लांबचंच आहे. पिढ्या सोडून भावकी लांबचा म्हणजे असं विचार आहे का घरातलं तुमचा? घर नाही म्हणायचं थोडक्यात. म्हणजे बाहेरचंच आहे, समजा बाय चान्स झालं तर. सुरेखाताई सांगा बरं श्री तुम्ही यांना. स्वामी श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी तुमचं समर्थ. माईक म्यूट करा तुमचा. पहा, आपल्याला 3 पिढ्यापर्यंत हे सुतक, विटाळ, रुद्धी हे सगळं पाळायचं असतं. आता 3 पिढ्या कशा धरायच्या? आता हा तुमचे समजा वडील, वडिलांचे हा आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, तुमचे आजोबा, आजोबांच्या त्यांचे सख्खे भाऊ, सख्खे चुलत भाऊ ह्यांची जी वंशावळ आहे तर ही 3 हम्म. पिढ्यापर्यंत धरायची. तुमच्यापर्यंत 3री पिढी. हे लक्षात घ्या. तुम्ही, तुमचे वडील आणि तुमचे समजा तुमचे आजोबा, आजोबांचे सख्खे भाऊ आणि सख्खे चुलत भाऊ हे लक्षात घ्या. तर ह्यांची जी वंशावळ खाली आलेली आहे, ह्यांच्यापैकी जर ते कोणी असतील म्हणजे हम्म. सुतक किंवा वृद्धी, नाही नाही, तर आमचे त्या ह्याच्यामध्ये तर कुणीच येत नाही बघा मॅडम. म्हणजे मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा ते डिलिव्हरी झाली तर तुम्ही घरात देवपूजा करणार आहात का नाही करणार ते सांगा अगोदर. आमच्यात करतात म्हणजे काही जण. आता भरपूर शिनगार आहेत ना, म्हणजे गावाकडं म्हणजे मोठं हे भावकी जास्त आहे देवपूजा शिनगाऱ्यांची. का ना, तो विटा जर तुम्ही पाळणार असाल तर तुम्हाला ग्रंथ वाचन करता येणार नाही. हे लक्षात नाही घ्या. आम्ही कारण की विटाळ म्हणजे मेन ते जवळचं नातं नाही म्हणून आम्ही काही म्हणजे असं पाळत नाहीत असं. तुम्ही जर पाळणार असाल तर तुम्हाला ग्रंथ वाचन करता येणार नाही. दुसऱ्याकडनं ग्रंथ वाचन पूर्ण करून घ्या शक्यतो. ठीक आहे जे तुम्ही चालतंय. मान सन्मान केलंय म्हणतात ना, तर तुमचं हा हा ग्रंथाची
कारण व्यवस्थित होईल, नंतर होईल डिलिव्हरी, काही प्रॉब्लेम नाही. नका नाही टेन्शन त्यांनी घेऊ तुम्ही. तारीख वगैरे सांगितली बाय चान्स म्हणजे आपलं ते संबंध वगैरे येत नाही पर ते भावकी असल्यामुळे एकदा म्हटलं प्रश्न विचारावं तुम्हाला. आता जे सांगितले त्याप्रमाणे करा. तुम्ही जर सुतक विटाळ पाळणार असेल तर ग्रंथ वाचता येणार नाही. दुसऱ्याकडनं पूर्ण करून घ्या, अर्धवट ठेवू नका, हे लक्षात घ्या. हा हा चालतं ठीक आहे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. चालेल, हा शेवटचाच अनुभव असेल, त्यानंतर प्रार्थना होईल. हा बोला ताई. म्हणलं बेलाचं झाड लावलं तर चालेल का घराच्या पाठीमागं? हा बेलाचं चालतं ताई, पण असं म्हणजे अडचणीचा आपला हात लागणार नाही, आपलं कुणाच्या घरात नॉनव्हेज होतं हे ते दोष लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि लांब पाहिजे. मग हे बेलाचं झाड वगैरे आता सुरेखाताईंनी सांगितलं की नाही औदुंबराच्या झाडाचं पण, मग ह्या गोष्टी आपल्याकडून पाळणं होतं का याचा विचार करायचा आणि मग लावायचं. आणि ते नारळ कोमाला तो पाठीमागं लावू का रानात लावाय देऊ? घराच्या जवळ लावला की परत मोठं झालं की त्रास ताई, खाली पडतात नारळ, मग त्याचं टेन्शन. त्यापेक्षा ते लांब लावलेलं बरं ना शेतात. चालेल. श्री स्वामी समर्थ. मुलं खाली खेळतात, फांद्या पडतात, नारळ पडतात, असं हा सगळा विचार करून कुठली गोष्ट करा. चालेल, प्रार्थना घ्या कोणीतरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी हात जोडायचे आहेत प्रार्थनेसाठी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. झाले सर्व सेवा स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीपाद श्री वल्लभ चरणार्पणमस्तु. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. रात्री 10